नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। कोको कोला टॉयलेटमध्ये टाकताच कमालच झाली। आज तुमच्यासोबत मी अशा इंटरेस्टिंग टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहेत जेणेकरून तुमची जी अवघड कामे आहेत तीही सोपी होतील आणि तुम्ही जे आहे स्मार्ट वर्क सुद्धा नक्की कराल। म्हणजे ज्या गोष्टीला जास्त वेळ लागतो ती गोष्ट खूप कमी वेळेत तुम्ही करू शकता आणि तुम्हाला आरामसाठी सुद्धा टाइम भेटेल। त्यामुळे पटापट कामं सुद्धा होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गनाइज याने होतील। तर कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओ हा तुमचा खूप उपयोगाचा आहे। चला, सगळ्यात पहिली टिप आहे मिरची रिलेटेड। माझ्याकडे ह्या बघा अशा पद्धतीच्या लाल मिरच्या आहेत आणि ह्या लाल मिरच्या आपण तडक्यासाठी वगैरे वापरत असतो। तर ह्या साठवून कशा ठेवायच्या, तर साठवून जरी ठेवल्या ना, आपण ह्या वाळलेल्या आहेत, आपण साठवून ठेवल्या, उन्हामध्ये वाळवून ठेवल्या, तरीही जर आपण हे नेहमी बघत नाही राहिलो तर ह्याला जे आहे ती बुरशी लागते आणि यामध्ये जे आहे असे छोटे छोटे जे आहे ते पाखरं होतात। तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर तुम्हाला दिसले असतील। तर काहीसे तसेच हाल माझ्याकडे ज्या ह्या मिरच्या आहेत त्यांचे झालेले आहेत। तर आता ह्या मिरच्या आपण पुन्हा जे आहे व्यवस्थित याला असं थोडंसं गरम करून घेणार आहोत। आता हे दोन पद्धतीने तुम्ही करू शकता, एकतर उन्हामध्ये ठेवू शकता, पण आता हिवाळा सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हिवाळा असून सुद्धा पाऊस आहे, आभाळ आहे, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तव्यावरती ह्या थोड्याशा गरम करून तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवायच्यात। पूर्ण रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचे आहेत आणि मग तुम्ही ज्या पद्धतीने स्टोअर करता एअरटाईट कंटेनरमध्ये त्यामध्ये तुम्हाला या साठवून ठेवायच्या आहेत। ह्या नेहमी अशा पद्धतीने केलं तर याला बुरशी वगैरे काहीच लागत नाही किंवा यावरती जाळंसुद्धा होत नाही। त्याचबरोबर याचं जे आहे तुम्ही घरच्या घरी चिली फ्लेक्ससुद्धा तयार करू शकता। अशा पद्धतीने जर लाल मिरच्यांची जाडसर भरड काढली तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपीमध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता। रोजच्या भाजीमध्ये सुद्धा या पद्धतीने तुम्ही जे आहे लाल मिरचीचा वापर करू शकता। तर तुम्हाला ही लाल मिरचीची टिप कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। नंतरची आपली टिप आहे ओढणी रिलेटेड। बऱ्याचदा असं होतं सगळ्या ड्रेसवरती आपण ओढणी घेतो आणि जर कुठे बाहेर गेलं तर ओढणी जी आहे ती खांद्यावरनं सरकत राहते आणि बऱ्याचदा मग आपल्याला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं आणि नेहमी आपल्याला ते वरती ओढणी टाकावी लागते। मग काय करायचं आहे, ओढणीची जी काही ही बॉटम असते आपल्याला त्यावरती काम करायचं आहे। तर ही खूप लाईट वेट असल्या कारणाने ती जी आहे ती खांद्यावरनं गळते। मग काय करायचं आहे, घरामध्ये बघा आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचे कॉईन्स असतात। तर जी काही बॉटम आहे त्याच्या एका टोकाला तुम्हाला हा कॉईन अशा पद्धतीने त्याची गाठ मारायची आहे। तर इकडे तुम्ही कोणताही कॉईन घेऊ शकता, 10 रुपयाचा, 5 रुपयाचा, 1 रुपयाचा। तर मी इकडे 5चा घेतला आहे, तो थोडासा जो आहे तो वजनदार असतो म्हणून। आणि एका टोकाला केल्यानंतर सेम पद्धतीने दुसऱ्या टोकाला सुद्धा करायचं आहे, म्हणजे दोन्हीकडून जे आहे ते वजनदार होईल। आणि मग तुम्ही जेव्हा ही गळ्याभोवती ओढणी घ्याल आणि ही मागून सोडून द्याल तर ही बिलकुल गळ्यामधून जी आहे ती निघणार नाही, कारण आपण यावरती थोडंसं वजन क्रिएट केलेलं आहे। त्यामुळे ही जी काही टिप आहे ती नक्की फॉलो करून बघा, तुम्हाला कधीच आता डिस्कम्फर्ट फील होणार नाही। आय होप ही टिप तुम्हाला खूप आवडली असणार। नंतरची आपली टिप आहे दिव्या रिलेटेड। आता दिवाळी झालेली आहे त्यामुळे दिवे जे आहे आता आपण हे ठेवून देतो किंवा मग याचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो। तर तसाच वापर मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर दिवा घ्यायचा आणि तो चिमट्यामध्ये अशा पद्धतीने पकडून थोडासा हलकासा गरम करायचा आहे। म्हणजे गरम इतपत करायचा आहे की तुम्ही हात जरी त्याला लावला तर तुमचा हात भाजला नाही पाहिजे। थोडासा कोमटसर असा मी हा करून घेते आहे आणि चिमट्याचाच वापर करायचा आहे। हा जो आहे कोमट झाल्यानंतर म्हणजे आपण आपल्या हाताला जेवढं हे याचं जी गरम आहे ते सहन होईल त्यानुसार हा एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। नंतर घरामध्ये जे आहे आपलं ग्रेटर असतं, कैची असते, चाकू असतो, तर त्याला जर आहे तुम्ही घरच्या घरी धार देऊ शकता। एवढी छान धार जी आहे याला लागते, अगदी जसा तुमचा काही चाकू असेल, कैची असेल ती अगदी पहिले सारखी धारदार होते। आणि जर हे करत असताना हा पुन्हा थंड झाला असेल तर पुन्हा कोमट करून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही ग्रेटरसुद्धा त्यालासुद्धा धार आणू शकता। तर ही जी टिप आहे ती नक्की फॉलो करून बघा आणि तुमचं चाकू कैची जी आहे ते अगदी त्याला जी धार आहे ती नक्की वापस आणा। नंतरची आपली टिप आहे चमचा रिलेटेड। प्लास्टिकचा किंवा लाकडाचा चमचा किंवा लाकडाची काडी तुम्ही घेऊ शकता, पण स्टीलचा चमचा वगैरे तुम्हाला घ्यायचा नाही आहे। एकतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं लाकडाचंच काहीतरी घ्या, लाकडाचं नसेल तर मग असं प्लास्टिकचं घेतलं तरी चालेल। त्यानंतर मी इकडे घेतलेला आहे टिश्यू पेपर आणि टिश्यू पेपर या चमच्याच्या
खालच्या बाजूला मी अशा पद्धतीने जे आहे ते गुंडाळून घेतलेलं आहे। आता इकडे टिश्यू पेपरऐवजी तुम्ही सुती कपडा वापरला तरीही चालेल किंवा न्यूजपेपरचा वापर केला तरी चालेल आणि याला रबर बँडनं मी असं थोडंसं फिट्ट करून घेते आहे, जेणेकरून ते एका जागेवरनं जे आहे ते हलणार नाही। आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं घ्यायचं आहे व्हिनेगर आणि व्हिनेगरने हे थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे। फक्त थोडासा हलकासा ओला झाला पाहिजे आणि व्हिनेगर घेतल्यानंतर कोलगेट घ्यायचा आहे आणि कोलगेट हातावरती घेऊन त्याला जे आहे लावून घ्यायचं आहे, म्हणजे एक लेअर द्यायची आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। आणि तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, म्हणजे मी लवकरात लवकर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन। नंतर बोर्डवरती काय होतं की अशा पद्धतीचे धूळ होते आणि बोर्ड क्लीन करायचं म्हटलं की थोडंसं भीती वाटते, कारण कितीही नाही म्हटलं तर लाईटचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा। सेफर साईड तुम्ही पायामध्ये चप्पलसुद्धा घालू शकता आणि हे ह्या चमच्याने हे सगळीकडून पुसून घ्यायचं आहे। चमचा असल्या कारणाने बोर्डच्या सगळ्या कानाकोपऱ्यात जातो, ते पुसून घेतल्यानंतर एका जे आहे कोरड्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने तुम्हाला हे पुन्हा पुसून घ्यायचं आहे आणि बोर्ड जो आहे तो अगदी पहिल्यासारखा, जर चिकट वगैरे झाले असेल तो अगदी पहिल्यासारखा क्लीन होतो। आय होप ही टिप तुम्हाला खूप आवडली असणार। नंतरची आपली टिप आहे कोको कोला रिलेटेड। तर इकडे मी घेतलेला आहे कोको कोलाची बॉटल घेतलेली आहे। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला टॉयलेट स्वच्छ करायचं असतं पण टाईम मिळत नाही आणि ॲक्सिडेंटली पाहुणे वगैरे येतात किंवा मग दुर्गंधी येते आणि आपल्याला टाईम नसल्या कारणाने थोडीशी जी आहे आपली धांदल उडते। मग अशा वेळेस तुम्ही जे आहे जर घरामध्ये कोको कोला वगैरे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता। तर इकडे काय करायचं आहे तुम्हाला, हे बघा टॉयलेट आहे आणि याचं जर येलो स्टेन झालेले असतील किंवा दुर्गंधी येत असेल, काहीही झालेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कोको कोला घ्यायचा आहे। कोको कोला हा जो आहे पूर्ण टॉयलेटवरती तुम्हाला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे। हे फक्त कमोड साठीच नाही तर इंडियन टॉयलेटसाठी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने प्रोसेस करायचे। पूर्ण सीटवरती हे कोको कोला टाकून घ्यायचं आहे। कोको कोला टाकल्यानंतर 5 ते 10 मिनटं याला असंच जे आहे ते ठेवायचं आहे। कोको कोला जो आहे हे पूर्ण जे काही यावरती येलो स्टेन झालेले असतील ते पूर्ण काढून जे आहे काढण्यास खूप मदत करतं। जर खूप दुर्गंधी असेल, दुर्गंधीसुद्धा नाहीसे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं डिसइन्फेक्टंट होतं। टॉयलेट जे आहे ते पूर्णतः डिसइन्फेक्टंट होतं आणि जर तुम्हाला खरंच वेळ नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 10 मिनटं झाल्यानंतर डायरेक्ट जे फ्लश टँक आहे त्याचं बटन जे आहे दाबायचं आहे आणि बस हे पाण्याने जे आहे ते निघून जाईल। आणि जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही ब्रशचा वापर करून हे व्यवस्थित जे आहे घासून घ्यायचं आहे, जेणेकरून जे कमोड आहे किंवा टॉयलेट आहे ते व्यवस्थित क्लीन होतं, त्यावरती जे काही येलो स्टेन आहे तेही क्लीन होतात। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं क्लीन निघतं। नक्की ही टिप फॉलो करून बघा आणि कोको कोलाचा असाही वापर टॉयलेट क्लिनिंगसाठी करून बघा आणि हे केल्यानंतर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। किती पांढरं हे कमोड आहे ते निघालेलं आहे, रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी।